सर मला ब्लिडिंग होते 2 दिवस झालं. हम्म, 5 वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. हम्म. तर काय प्रॉब्लेम तर नाही ना? ब्लिडिंग जर आहे गर्भाच्या बाजूला, चिंता करण्याचं काही कारण नाही. थोडंसं ब्लिडिंग वगैरे झालं तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता त्याला वाट बघावं लागेल आपल्याला. काही ट्रीटमेंट वगैरे करता येते, काही प्रॉब्लेम नाहीये. आता 5 वर्षांनी राहिली, एवढी प्रेशियस प्रेग्नन्सी आहे. काही मी औषधं देतो जेणेकरून की ते ब्लिडिंग जे झालेलं आहे ते ड्राय होईल आणि परत ब्लिडिंग होणार नाही. आता सध्याच्या सोनोग्राफीमध्ये तुमचं अजून हार्टबीट वगैरे तयार नाही झालेले आहेत. आता हार्टबीट वगैरे तयार व्हायला नॅचरली एक 50 दिवसाच्या वरची प्रेग्नन्सी लागते. तोपर्यंत अजून वाट बघूया. आपले आता 6 आठवडे झालेले आहेत. काही काही जणांना येत नाही. पण गर्भ खराब झालाय असं नाहीये, चांगलाच आहे. अजून खराब झालेलं नाही. ते ब्लिडिंग आपण स्टॉप करू आणि 15 दिवस वाट बघू. साहजिक काही चिंता असणार, बऱ्याच दिवसांनी राहिलेलं आहे. पण आता हे जे सोनोग्राफीमध्ये जेवढं ब्लिडिंग आहे हे आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. आता याला आपण मेडिसिन्स वगैरे देऊ आणि 15 दिवसांनी जे आपण सोनोग्राफी करणार त्याच्यामध्ये जर हार्टबीट आलं आणि हे आत्ताचं जे ब्लिडिंग आहे ते जर ड्राय आउट वगैरे झालेलं दिसेल किंवा वाढलं किंवा काय बघूया आपण. पण आता हे ड्राय होण्यासाठी करता येईल. आता हे ब्लिडिंग का होतं? प्रॉब्लेमच आहे असं नाही. इम्प्लांटेशन ब्लिडिंग म्हणतात याला. म्हणजे जेव्हा गर्भपिशवीला जिथं जी गादी तयार होत असते तिथे जर स्ट्रेंथ जर आलेली नसेल, थोडंसं वीक असेल तर त्याच्यामुळे हे असं होऊ शकतं. पण स्ट्रेंथ येण्यासाठी आपल्याला थोडंसं हॉर्मोन्स वगैरे देऊन तिथं स्ट्रेंथ अजून वाढवता येते. काही प्रॉब्लेम नाही. विल वेट फॉर 15 डेज वाढेल आणि हार्टबीट पण येऊन जातील ते. आता हार्टबीट येणं हे नैसर्गिकरित्या येत असतात. त्याला काही प्रोजेस्ट्रॉनचे हॉर्मोन्स सपोर्टची गरज असते, ते आपण देऊया. डोंट वरी, जाईल चांगली प्रेग्नन्सी. कारण सॅकचे मार्जिन्स जे आहेत ना ते रेग्युलर आहेत, त्यामुळे चांगलं आहे, ते खराब नाही होणार. ठीक आहे. ठीक आहे सर.